आज राहुरी तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपल्या जनतेच्या भावना या देशाच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता जवळपास 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आता इथं पोस्ट ऑफिस मध्ये आणलेली आहेत. दिवसेंदिवस बिबट्याचा जो ग्रामीण भागातला वावर वाढतोय, शेतकरी अत्यंत त्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे. रात्रीची वीज असते, जीव मुठीत धरून त्या ठिकाणी शेती करावी लागते आणि कित्येक आता पशुधन तर जाऊ द्या, पण आता मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे. भविष्यात शेती कशी करावी हा प्रश्न या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यापुढे पडतोय आणि सातत्यानं विधानसभेत देखील मी हा विषय सातत्याने मांडला होता. आता मात्र लोकांची भावना आहे, या वन्यजीव कायद्यामध्ये आता वेळ आलेली आहे. इनफॅक्ट उशीर पण झालेला आहे, पण आता तातडीनं या वन्यजीव कायद्यामध्ये बदल करून या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केंद्र सरकारनं लगेच ताबडतोबीनं करण्याची आता आवश्यकता आहे. ही सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना पंतप्रधानांपर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही मध्यंतरी गावोगावी जाऊन सह्यांची शेतकऱ्यांची मोहीम राबवली. या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली. उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं. आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिस मध्ये आणून इथं टाकलेले आहेत. ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील. एका तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची जर अशी भावना असेल तर राज्यातल्या शेतकऱ्यांची काय भावना आहे ही मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आज केलेला आहे. मला खात्री आहे की, मला अपेक्षा आहे की या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार आम्हा शेतकऱ्यांची भावना ओळखून, आधीच खूप उशीर झालेला आहे पण आणखीन उशीर होऊ नये यासाठी आमची भावना ओळखून या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा निश्चित लवकरपणे करतील.